भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिले क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार स्वीकारताना भावूक झालेला दिसला। धनराजची जडणघडण पुण्यातच झाली होती। पुणेकरांनी आणि महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम आपण कधीही विसरू शकणार नाही असं धनराजनं म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीची आठवण सुद्धा धनराजनं आपल्या मनात कायम ठेवली आहे। एका नेत्याकडे मी गेलेलो की मी महाराष्ट्राला जन्मलेलो आहे आणि मी एवढं आता 1998 एशियन गेम्स माझ्या कॅप्टनशिप मध्ये मी जिंकून आलो आणि मी कॅप्टन होतो, मी फ्लॅग बेरर पण होतो आणि हायएस्ट स्कोरर होतो, एशियन स्टार मध्ये सिलेक्ट झालो। त्या साहेबांना मी बोललो असं, त्या साहेबांनी बोललो बाबा मी काय तुला काय करू शकणार नाही आणि आपण गरीब आहोत तर गरीबच राहावं। मी बाहेर आलो रडून आणि मी प्रेसवाले होते तर मी बोलून टाकले आणि त्याच टायमाला मला वाटतं पुढारी पेपर होता एक नवीन, त्याच टायमाला 98-99 मध्ये ते काहीतरी पुढारी पेपर निघालेली होती आणि मी सांगितलं काय साहेबांनी काय बोललं, मी बोललो हे असं असं बोलले मला, ते आलं पेपरमध्ये आणि त्या माझा असं लक होता की आदरणीय बाळासाहेब ठाकरे पुण्यामध्ये होते त्या टायमाला आणि त्यांनी मला बोलवलं सकाळी एअरपोर्टवर। तिकडून मला म्हणजे मी पण त्या दिवशी किंग होतो, मी पण मला असं वाटायला होतं की मी पण कोणतरी आहे, वाघ का काहीतरी, का की माझ्याकडे काय बोर्डिंग पास नाही, माझ्याकडे काहीच नाही आणि मला असं पाठ हे केली आणि मला बोलले चल माझ्या बरोबर आणि मुंबईला घेऊन गेले ते। आणि तसं देवासमोर एक कोणतरी बाळक बसलेला आहे, म्हणजे फ्लाईट उडवली आणि हा बोल बाबा काय का गेला त्यांच्याकडं, माझ्याकडे यायला काय झालंय, हा शब्द होता आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सरांचा। आणि तिकडं मुंबईला मातोश्रीला गेल्यावर मला पत्रकारांना बोलवलं आणि अनाऊन्स केली की 48 तासात धनराज पिल्लेला मुंबईमध्ये घर। आणि मला वाटतं 24 तासात मला पत्र भेटलं महाराष्ट्र शासनाकडून की लवकर ये बाबा आणि तुझं काहीतरी काम असेल ते सोड आणि पहिला तू इकडे ये आणि तुझी चावी घे घराची। आणि मला वाटतं 2-3 दिवसात मी चावी घेतली आणि मला वाटतं की आज हिरानंदानी पवई सारख्या घरात जाग्याला मला 900 स्क्वेअर फीट 2 बेडरूम हॉल दिलेली आहे।